ज्या सैनिकांमुळे आपण मोकळा श्वास घेतो, देशाच्या संरक्षणासाठी जे आपल्या प्राणाची पर्वा करीत नाहीत, त्यांच्या वीरवृत्तीला सलाम करताना म्हणावंसं वाटतं, पंख तुमचे द्या आम्हाला, अन्य नाही मागणे. सैनिकांनो, तुम्ही स्वीकारा आमुची शतवंदने, तुम्ही स्वीकारा आमुची शतवंदने. धन्यवाद बागडे सर. सूर्याच्या बाबतीत एक गोष्ट खास असते. उगवताना आणि मावळताना त्याच्या रूपाला तेजाची झालर असते. तशीच काही व्यक्ती असतात, जीवनाच्या प्रत्येक वळणावर तेजोवलय घेऊन जगणारी. अर्थातच आजच्या अध्यक्षांसारखी, आदरणीय सुमित्राताई महाजनसारखी. आदरणीय सुमित्राताईंच्या कौशल्याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला लोकसभा, टी व्हीची मदत घ्यायला लागते, परंतु आज प्रत्यक्ष त्यांचे विचार ऐकण्याची संधी आम्हाला या ठिकाणी मिळते आहे. तेव्हा विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि लोकसभा अध्यक्षा आदरणीय सुमित्राताई महाजन यांना. नाही, ठीक आहे, ठीक आहे. आज इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले विधानसभाचे आमचे अध्यक्ष मान्य हरिभाऊ बागडेजी, आणि मग त्याच्याही आधी बाकीच्यांचं नाव घेण्याच्या आधी 1965च्या युद्धातले सर्व पूर्वसैनिक म्हणत नाही मी, कारण एकदा जो सैनिक बनतो सतत लढाई त्याच्या मनात असो चालूच असते. आणि अशा सगळ्यांना नमस्कार करते. इथे आमचे आज ज्यांच्यामुळे मी आले, आमचे लक्ष्मणराव जोशी, खरं सांगायचं म्हणजे त्यांचा माझा जो परिचय झाला, जो इतका अचानक झाला, थोडेफार ऐकून होते, पण लोकसभेच्या मला जेव्हा 1 वर्ष पूर्ण झालं आणि सहज एक लेख वाचनात आला, मला आश्चर्य वाटलं की व्यवस्थितपणे पूर्ण वर्षभराचं कदाचित अवलोकन मी सुद्धा कदाचित केलं नसेल, माझंही काही राहून गेलं असेल, पण ते इतक्या सुंदर रीतीने जोशी साहेबांनी केलं होतं त्यांच्या आपल्या पेपरमध्ये की मला विचारावं लागलं हे कोण आहेत. आणि मग कळलं वर्षानुवर्ष जे साधना करतात ते नागपूरमध्ये, नुसतेच काही पेपर चालवतात ते असं नाही, एक साधक म्हणून नागपूरमधले लोक, कारण वर्तमानपत्र चालवणं, पेपरवाला असणं हे फार वेगळी गोष्ट असते, पण त्याच्यात कुणाला जर असं म्हटलं गेलं की वर्षानुवर्ष अभ्यास करतायत, साधना करतायत, तर एक वेगळंच चित्र निर्माण होतं. असे आमचे जोशी साहेब आहेत. आणि त्यांना मदत करणारे असं मी म्हणेन की मितेश भांगडियाजी आहेत आणि शैलेश जोगळेकर, हे भोसला मिलिटरी स्कूल. मी पहिल्यांदाही एकदा थोडीशी परिचित झाले, विचारलं होतं कसं करताय, काय करताय. सुनील देशपांडेंचं तर प्रहार जेव्हा नवीन नवीन सुरू झालं होतं तेव्हाच मी बघायला गेले होते अतिशय उत्सुकतेने, आणि आता मला कळलं त्याचं स्वरूप खूप मोठं केलेलं आहे त्यांनी, की जे माझ्याही मनात सतत वाटायचं की हे फार आवश्यक आहे तरुण मुलांना ह्या सर्व गोष्टी. कारण काही वेळा आजकाल असं झालं आहे, खरं सांगते, एक आई म्हणूनही भीती वाटते, आता आजी झाले, पण असं वाटतं की आमच्या मुलांचा मातीशी संबंधच संपतो आहे. ढोपरं फुटणं, लागणं, कोपर ढोपर, मुळात कोपर ढोपर शब्दच मुलं विसरतात ते, आणि मग ते कोपरला लागणं, ढोपरं फुटणं, मग आईकडे रडत येणं वगैरे वगैरे, हे सगळं जणू काही संपत चाललं आहे का काय. कारण मुलं खेळायला मैदानातच कमी जातात, ते वेळच नाही आहे त्यांना. हे वेळ नसण्यालाही मी विषय सोडून बोलते, पण विषय कुठलाही सुटलेला नसतो. जेव्हा आपण आयुष्य चालवत असतो, लढत प्रत्येकजण असतं, रणांगण वेगळं वेगळं असतं, पण असतं शेवटी देशासाठी, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून काही वेळेला मी प्रत्येक याला ह्या गोष्टीला एक हॅमर करते, म्हणते की आपणच आपल्या मुलांना मशीन बनवतो आहे. मशीन कसलं? मार्क कमावण्याचं मशीन. 95%, 97, 98, 99.9. अरे तरी थोडं कमी पडलं रे. कशासाठी? जीवनाच्या पॅकेजसाठी नाही,
मग चांगली ॲडमिशन मिळून डॉक्टर इंजिनियर जे काही होऊन पुढचं चांगलं पॅकेज एखाद्या कंपनीचं, जीवनाच्या पॅकेजचा विचार नाही करत आहे. आजकाल या सॅलरीचा विचार नसतो ना, पॅकेज मिळतं मुलाला. तर तो त्याच्या जीवनाचा जो पॅकेज आहे. आणि मी म्हणते की हे सुद्धा मी म्हणत नाही बरं का, हे मला सांगितलं गेलं होतं. मलाही कुणीतरी शिकवलं माझ्या लहानपणी. म्हणजे माझा मुलगा लहान असताना जेव्हा त्याला एकदम मी अशी घट्ट बांधून, लहान आहे, वारं लागेल, हे लागेल, खूपच लहान होता, 2-2.5 महिन्याचा, आणि म्हणून भेटायला गेले होते गुरुजी गोळवलकरांना, कारण ते मुलगीसारखे मानायचे. आणि त्यावेळेला मला त्यांनी जे बोललं ते लक्षात आज अजून ठेवून मी तुम्हा लोकांना सांगत असते. भेटायला गेले, मुलाला समोर ठेवलं, आणि मग मला ते बोलता बोलता आणि हे काय केलं, किती बांधले त्याला. म्हटलं अहो वारं लागेल, काढ ते मोजे काढ, आणि हे बघ एक लक्षात ठेव, असं बांधून वाऱ्यापासून वाचवून मूल मोठं नाही होत. मुलाला जमिनीचा स्पर्श, वाऱ्याचा स्पर्श सगळा झाला पाहिजे. ते त्याला ओळख करून दे. मातृभूमीची ओळखच नाही होणार नाही तर. बोलले फार फार मोठी गोष्ट ती लक्षात. आणि म्हणून सांगते, कोपरं ढोपरं फुटतच नाहीत आमच्या मुलांची, मातीचा स्पर्शच होत नाही. मग मातीला ओळखणार काय म्हणून? मग तर जाणारच फॉरेनमध्ये, आणि मग तिथे गेल्यावर विसरणारच तुम्हाला आणि मायभूमीला. हे होणार. आता तरी जागरूक होऊन आणि आपल्याला हे करायला पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेला मी पाहायला गेले प्रहार, मला अतिशय आवडलं होतं, म्हणून एवढा सगळा हा प्रपंच करते. आणि मी त्यांना म्हटलं खूपच चांगलं करताय. छोट्या प्रमाणात होतं, आता मला ते म्हणाले की खूप वाढवलं आहे, खूप काही आणखीनही मुलांना शिकवतात, की जरी मुलगा मिलिटरीत गेला नाही तरी जीवनामध्ये सुद्धा काही वेळेला काही भराभर डिसिजन कसे घ्यायचे, अडथळ्याची रेस कशी पार करायची, जीवनात सुद्धा समजणं आवश्यक असतं नाही का. आणि त्या दृष्टीने खूप चांगलं काम ते करतात आहे, म्हणून त्यांच्याबद्दल बोलते. आणि मग मैत्री परिवाराचे मला ते आत्ता सांगत होते अनुपजी जवळ बसून, चांगले कार्यक्रम करतात ते. तुळशीचा पौधा म्हटलं अहो आता खरंच आहे, हिंदुस्तान मी एक सांगते फार लवकर जागा होतो, झोपतो पण जागा पण लवकर होतो. क्लायमेट चेंजच्या गोष्टी चालल्या आहेत विश्वस्तरावरती, पण आपण आधीच जागृत तसे आहोत. मध्येच जरा झपकी लागते की काय ह्या जुन्या पद्धती, कसली झाडांना जोपासा, कसलं तुळशीला पाणी घाला, आणि काय म्हणे पिंपळाला प्रदक्षिणा घालून कधी मुलं होतात का, वगैरे वगैरे. एक पिढी गेली अशी की हे काय बुरसटलेले विचार. आता संशोधनाने परत जागृती येते की ही सगळी झाडं वृक्षवल्ली आम्हा सोय रे असं म्हणून तर गेले, ज्ञानदेवा सांगून तर गेले. पण आता आम्हाला जागृतता येते की प्रत्येक झाडाचा म्हणून एक गुण आहे. आता जेव्हा गोळ्या खाऊन खाऊन त्या एका सिनेमात सांगितल्यासारखं माय सीन वरती यायला लागलं, मग आता आपण आयुर्वेदाकडे वळतोय. मग त्याच्यात समजतंय की ही जी झाडं आहे, आवळा असो किंवा वड असो, पिंपळ असो, ही सगळी झाडं कुठेतरी गुणकारी आवश्यक आहेत. आणि ह्यांना जपणं, कुणालाही जपण्याचं काम स्त्री जास्त चांगलं करते. म्हणून तिला दिलं, पिंपळाला प्रदक्षिणा घाल, तुळशीला पाणी घाल, जप या सगळ्यांना. ही तुझे कोणीतरी सोयरे आहेत, उपयोगाची लोक आहेत. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं आम्ही तुळशीचा पौधा देण्याची पद्धत सुरू केली. म्हटलं अहो सगळ्या दूर झालं आहे. आता कोणी कोणी तुळशीचा देतात, नाही तर कुठलंही एखादं चांगलं रोप जे आपल्या घरी लागू शकेल असंही देतात. ही पद्धत म्हणजे पर्यावरणाशी कुठेतरी संबंध. तिथे मोठ्या मोठ्या क्लायमेट चेंजच्या गोष्टी होतात आहे, कारण त्यांनी जास्त क्लायमेट खराब केली आहे, तुम्ही आम्ही नाही. आपण अजून तरी जपतोय, अर्थात जागृत आपण लवकर झालो आहे हे सांगायचे. आणि असे आमचे हे मैत्री परिवार. आणि आज ज्यांच्या पुस्तकाचं आपण विमोचन केलं आहे, लेख तर आपण पहिल्यांदा पुष्कळ वेळा वाचले, पण पुस्तक रूपाने कुठलीही गोष्ट आपल्या जे शेल्फमध्ये असली तर हे तितकंच खरं आहे की त्याची म्हणून एक काही किंमत खूप वेगळी असते पुस्तकांची. कारण हे जे ज्ञान आहे केव्हाही वाटलं तर उघडून. आत्ता त्यांनी मला दाखवलं की त्या ह्याच्यावरती सुद्धा
म्हणे हे एक विमोचनाचं, आणि आजकाल पुस्तक त्याच्यावरती यायला लागलं ई पुस्तक, तोही एक प्रकार चांगला आहे. पण काही काही वेळेला खरंच सांगू का, अशी पुस्तकं आपल्याजवळ असली, मग जुनं जरी झालं मग असं असं करून बघायचं. मला तरी स्वतःला खूप मजा येतो त्याच्यामध्ये, खूप आवड. आणि कोणा लोकांना जुन्या पुस्तकाचा वासही आवडतो ना, तो एक वेगळा असतो सगळा. म्हणून पुस्तकाचंही आपलं एक महत्त्व आहे. आणि म्हणून दुसरं महत्त्व या पुस्तकाचं मला वाटलं, मी काल थोडंसं चाललं, काल माझ्या हातात आलं, कारण लेख मी वाचले नव्हते. आम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक फार कधीतरी वाचतो महाराष्ट्राचं वर्तमानपत्र, रागावू नका आपण, वेळ असेल, मुळात वेळ कमी, मग त्याच्यात आधी माझ्या प्रदेशाला वाचू की मग आधी तुम्हाला वाचू, खरं ते सांगते, शेवटी पॉलिटिशियन आहे ना मी. तर लेख नव्हते वाचले, पण काल जेव्हा या पुस्तकात पाहिलं तर एक नवीन गोष्ट अशी वाटली की त्यांनी नुसत्याच, कारण ह्याच्या आधी पण महाराष्ट्रात खूप चांगली पुस्तकं निघाली. 1971मध्ये एक महाराष्ट्राचे अभिमन्यू म्हणून शेवडे गुरुजींनी, त्यांनी मला वाटतं शेवडेच ना, त्यांनी पुस्तक छापलं होतं, खूप सुंदर, त्या मुलांच्या बाबतीत लिहिलं होतं. आणि तसं पण याच्यात एकच गोष्ट वेगळी अशी की एक पूर्ण विवेचना ज्याला म्हणता येईल, युद्धाची माहिती पण आहेच की खेमकरणमध्ये काय झालं किंवा कच्छच्या रणात काय झालं, असल उत्तर काय, हे सगळं लिहिलं आहे. पण हे लिहित असतानासुद्धा त्यावेळेची परिस्थिती, राजनीतिक परिस्थिती, पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय, ताश्कंतचा करार, आणि मग राजनीतिक विचारांबरोबर सामाजिक विचार, हे सगळे असं एक प्रकारचं जे लेखन आहे, हे खरोखर विचाराला उत्तेजन देणारं असं आहे. आणि म्हणून खरंच एक चांगलं संग्रही ठेवणारं असं हे पुस्तक आहे की नुसतंच असं नाही की आपण जिंकलो, खूप छान, ह्यानी असं केलं, अब्दुल हमीदनी तसं केलं, तारापोरवाले त्यांनी इतके ज्या पद्धतीने लढले की पाकिस्तानला सुद्धा वाटलं त्यांना हे करावं, प्रणाम करावा, अशा प्रकारचे कितीतरी, म्हणजे त्यावेळे खरोखरच लढाई. आणि असं हे वर्णन करत असतानासुद्धा भान ठेवून बाकीच्या ज्या विवेचना पुस्तकात केल्या त्या खरोखरच पूर्ण ताश्कंत करारमध्ये काय ठरलं काय नाही हे वाचायचं झालं तर खरोखरच हे पुस्तक खूप उपयोगी आहे. आणि आज आपण असं म्हणतो की भारताचा म्हणून एक विचार, एक गोष्ट सांगते की पाकिस्तानचं युद्ध 1965चं झालं, 71चं युद्ध एक वेगळ्या प्रकारचं झालं, त्याच्याही आधी जसं आत्ता हरिभाऊनी सांगितलं चालूच आहेत युद्ध. तो एक विचार असा वेगळा आहे. काही वेळेला एक गोष्ट अशी मला आधी सांगावीशी वाटते की युद्ध म्हटल्यानंतर आज ज्या ज्या लोकांचा सत्कार इथे केला, मी त्यांच्याही बद्दल थोडंसं वाचलं. आपल्याला हे लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे. काही वेळेला खरंच आपल्याला असं वाटतं की जो जणू काही पुढे जाऊन लढतो, अब्दुल हमीद म्हणजेच युद्ध लढला नाही. ज्या वेळेला युद्ध होतं त्यावेळेला केवढा मोठा फोर्स मागून काम करत असतो. कोणी इलेक्ट्रिशियन किंवा कोणी मेकॅनिक, ज्याला ते बंबार्डिंग करून आलेलं विमान आहे त्याला परत सगळं उद्या सकाळसाठी ठीक ठेवायचे, म्हणजे तो रात्रभर कसा खपतोय तिथे, तेही त्याचेही ते उपस्थित आहे तिथे असे लोक, की त्याचं एक महत्त्व, त्याचं नाव कदाचित येणार नाही, आम्ही पेपरात त्यावेळेला कदाचित वाचणार नाही, पण ही जी एक आवश्यकता की त्यांना रसद पोचवणं मागणं, आणि मग ती रसद धनधान्यांपासून, औषधांपासून आणि दारूगोळ्यापर्यंत ही रसद वेळेवर आणि व्यवस्थित पोचवणं, त्याच्यासाठी म्हणून ती व्यवस्था करणं, हा केवढा मोठा एक फोर्स. त्याच्यात काम करणारे लोक, आज त्यांचाही आपण असे लोक आहेत सत्कार केला. तेव्हा हे जे युद्धाची हे आहे की एक मोठं आपली एक कल्पना व्याप्ती, जर त्यांचे सगळ्यांचे परिचय वाढले, आणि ते होण्यासाठी म्हणून मी आपल्याला सांगते की मलासुद्धा हे एवढं सगळं ऐकून सगळं माहिती, आणि ऐकून याच्यासाठी माहिती की रसद पोचवणं ही सुद्धा एक फार मोठी भूमिका याच्या मागे असते, कारण त्याच्यामध्ये गडबड नाही होतं. हिंदुस्थानामध्ये आधी गडबड हा जो प्रकार आहे तो कुठे, तिथे सैन्यसुद्धा सुटलं नाही, माफ करा तुम्ही, आहे ना, खरी गोष्ट आहे ना. मी जास्त नाही बोलत, तुम्ही सगळ्यांना रोजचे अनुभव.
पण व्यवस्थितपणे रसद पोचवणं, त्याच्यासाठी माणसं जागरूक कशी असायला पाहिजेत. त्यामुळे केवढी मोठी कामं होऊ शकतात. आणि हे मी अगर कुणाकडून पाहिलं असेल किंवा शिकलं असेल तर अहिल्याबाई होळकर ह्या माझ्या आदर्श आहेत. आणि तुम्हाला सांगते, त्यांची मुळी सुरुवातच जी झाली राजकारणाची किंवा राजनीती करण्याची किंवा समाजनीती करण्याची किंवा घरामध्ये काही शिकण्याची, सासरे सासू यांच्याकडून शिकण्याची जी सुरुवात झाली, त्याच्यात त्यांच्याकडे जे काम होतं ते सैन्याला रसद पोचवणं, जो काही त्यावेळेला दारुगोळा तयार होत होता त्याचं नियंत्रण करणं, ते कारखाने व्यवस्थित चालतात की नाही पाहणं आणि वेळेवरही सैन्याला रसद पोचते की नाही हे सगळं पाहण्याचं काम त्या बाईंनी केल्यामुळे तिच्या आयुष्याचं जेव्हा तारुण्य ज्याला म्हणता येईल तेव्हा त्या कामाची जिम्मेदारी तिच्यावर सोपवली. म्हणजे तिच्या सासऱ्यांनी हे ओळखलं होतं, शी कॅन बी ए गुड ॲडमिनिस्ट्रेटर. त्याच्यात एक ॲडमिनिस्ट्रेशनचा फार मोठा भाग असतो, इमानदारीचा तो असतोच असतो की प्रत्येक पैचा व्यवस्थित हिशोब लागला पाहिजे. तिथे कुठे कमतरता नाही, कुठे बूट चांगले नाहीत, मग लढतील कसे सैनिक हे आधीपासून समजलं गेलं पाहिजे. पूर्तीमध्ये सैन्यासाठी म्हणून खरेदी करायची, तिथे कुठेसुद्धा जरासुद्धा गडबड, तोफगोळा असो तोफ असो काही असो नाही होता कामा या भावनेने काम करणं. म्हणून जो छोटा असा मनुष्य तिथे काम करत असतो, आपण जशी अपेक्षा करतो आमचा राशन दुकानदार त्याने व्यवस्थित वेळेवर राशन द्यावं, गडबड नाही होता कामा, पण आपण तरीसुद्धा गडबड तर होते, पण त्याच्यात निदान मृत्यू होणार नाही आहे आपला. पण हे तिथे जे होणार आहे, जर वेळेवर रसद नाही पोचली, वेळेवर एखादा स्क्रू जरी ढिला कचला गेला तरी केवढा मोठं पुढे संकट होऊ शकतं. त्या विमानाचा स्क्रू जर ढिला असला तर अनेक गोष्टी अशा. आणि म्हणून हा पाठीमागे काम करणारा त्याच्याही पेक्षा सुद्धा आपण नागरिक काही वेळेला आपल्याला असं वाटतं, मलाही वाटतं आम्ही काय करू शकतो हो, ते तर तिथे युद्ध लढतात. पण नाही, खूप मोठी कामगिरी अर्धसैनिक बल असतं ते करता. हे सगळं मी आत्ता पाहिलं. शौर्यांजली म्हणून जी प्रदर्शनी लावली गेली होती आत्ता दिल्लीला, 50 वर्ष झाली या युद्धाला म्हणून, आणि खरोखर इतकं पाहण्यासारखं की मी त्यांना म्हटलं, अहो नुसतंच मोठ्या प्रदेशात नाही, प्रदेशाची राजधानी नाही, असं वाटतं गावागावात हे प्रदर्शन गेलं पाहिजे. किती गोष्टी, कशा प्रकारे आमचं स्टाफ, नर्सिंग स्टाफ, आमचे डॉक्टर्स, सिव्हिलियन्स लोकांनी कशी पंजाबमध्ये त्यावेळेला मदत केली, गुरुद्वाऱ्यामध्ये कशी जेवणं चालवती, काय प्रकार लोकांनी मदतीसाठी असे तयार झाले होते. आणि हा जो भाव तयार होतो त्याच्यामुळे एक फार मोठी गोष्ट आहे. सैनिक तर लढतच असतो, पण त्या लढणाऱ्या सैनिकाच्या मागे हा जो पूर्ण देशाचा एक भाव जातो की मी आहे तुझ्या मागे, मी आहे, वेगळ्या प्रकारांनी आहे. एक नर्स सांगून जाते, काळजी नको करू, तुझी बहीण तिकडे असेल पण मी आहे तुझ्या जखमा बांधायला इथे, तू काळजी नको. फार मोठा भाव आहे तो. NCCच्या मुली त्यांनी केलेली कामं, हे सगळं जेव्हा त्या प्रदर्शनात पाहिलं तेव्हा आपल्याला कल्पना येते आपणही खूप काय करतोच. अशा कोणी कमी नसतं. आपण आपला भाव देतो, आपण आपली ताकद देत असतो, कारण काळजी नुसती काळजीच करत नसतो. वेळेवर असेल तर आपण आपली मानसिक शक्ती नकळत पोचवत असतो, असा माझा अनुभव आहे की आपल्याला नकळत कुठेतरी पोचवत असतो. आणि म्हणून एक प्रकारे संपूर्ण देश कामाला लागतो त्या युद्धाच्या वेळेला. अर्थात जोशीसाहेब, आत्ता तुम्ही एक विधान केलं की आपण सैनिकांना विसरतो. आपण विसरत नाही, आणि ते न विसरण्याचं कारणही काही वेगळं आहे. अर्थात ते असायला अचूक हवं की नको माहिती नाही, मी त्याचं जास्त विश्लेषण नाही करणार. आता मी स्पीकर आहे म्हणून मी राजनीतिक गोष्टी नाही करू शकणार, पण आपल्याला विसरूच दिलं जात नाही आहे सैनिकाला. 1947-48 जे काही झालं त्याच्यानंतर आता तुम्ही हैदराबाद लक्षात ठेवता का हो? विसरलात की नाही?
हाकलून दिलं एका रात्रीत. निजामाला गेला, संपला, सैनिक कारवाई झाली, हैदराबाद आला. एवढी मोठी संस्था आली, निर्णय घेऊन टाकला छानपैकी, आणि संपूर्ण देशाला एकही केलं गेलं. गोवा स्वतंत्र केला, तो संपूर्णपणे केला, कुठे काही राहिलं नाही शिल्लक. पण कदाचित तुम्ही सैनिकांना विसरू नये म्हणून काश्मीरचा प्रश्न आपण घोंगडं भिजत ठेव. मी कुणी काय मला नाही म्हणायचं, पण हे झालं. आणि आजही त्याच्यामुळे आपण युद्ध जिंकतो, आपण युद्ध हारतो. पण रोज काही ना काही न्यूज तुमच्या पेपरात आहेच ना, की आज एक कोणी नागरिक मेला, आज 2 सैनिक मेले, कुठल्या ना कुठल्या गावामध्ये आज ती यात्रा होतेच. कारण आमच्याही इंदोरला असे सैनिक गेलेले आहेत. मध्येच युद्ध नाही आहे चालू, पण होतो एक हल्ला. कारण आजही प्रश्न सुटत नाही आहे. ताकद नाही आहे का हो भारतामध्ये, असं नाही आहे. पण काही वेळेला असं होतं ना, वेळेवर जखमेला औषध लावलं, वेळेवर सगळं ऑपरेशन केलं, कुठेही आपला अहम आडवा येऊ नाही दिला, कुठेही थोडंसं काहीतरी एक गडबड नाही होऊ दिली, आणि डिसिजन मेकिंग चांगलं जर असलं, ते नेक न झाल्यामुळे त्याचा जो नासूर होऊन गेला आहे आता किती कठीण होतं आहे आपल्याला. अर्थात त्या कठीण याच्यामागे आणखीन कठीण आपण करतही असतो. पण आज खरोखरच असं वाटतं, तुम्ही विश्वाच्या याच्यात जेव्हा आपण प्रवेश करतो, कारण आपण म्हणतो हे विश्वची माझे घरं, आपल्याला तर चांगली समजूत दिले म्हणून आपण चांगलं काही बोलायला जातो. जेव्हा तिथे इंटरनॅशनल लेवलवरती बैठका होतात, सगळ्यांचं चांगलं कसं होईल, भलं कसं होईल याचा विचार होत असतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स त्याचा विचार असतो. मायग्रेशन आज कसं चाललं आहे म्हणून जेव्हा सिरियाच्या प्रश्नासाठी म्हणून का होईना विचार होतो, की जेव्हा हजारो लोक जायला लागले, कोणी जर्मनीत जातात, ते कोणी तिकडे, मग ते सुरू झालं. अहो आमच्याकडे आम्ही केव्हापासून बांगलादेशाचं झेलतोय, तेव्हा नाही तो अखिल विश्वाचा प्रश्न, पण आता बनला. ठीक आहे, त्याची काही कारणं वेगळी असतील, पण या सगळ्यात म्हणून मग शेवटी जेव्हा भारत काहीतरी सांगायला जातो वेगळ्या प्रकाराने, आम्ही मांडतो की कसं भारताने आत्तापर्यंत लोकांना सामावूनही घेतलं आहे, आपलं बनवून सामावून घेतलं आहे. आम्हीसुद्धा विदेशात गेलो, तिथे आम्ही त्या लोकांना सामावून घेतलं, तिथे डेव्हलपमेंटल काही प्रोग्राम केले. भारताने कधीही कुणावर आक्रमण केलं नाही. आम्ही विश्वाला कुटुंब मानतो. असं जेव्हा आपण जाऊन जाऊन त्या मोठ्या स्थानावर बोलत असतो, तिथे अजूनही आमचा शेजारी जो आहे तो काश्मीर प्रश्न असं करून कुठेतरी स्वतःची टिमकी वाजवत असतो. कारण आपण ते जिवंत ठेवलं, आपण जिवंत ठेवला प्रश्न, आपण बोलायला साधन दिलं, कुठेतरी आहे. आणि म्हणून खरंच आपण विसरू नाही शकतो. पण ते विसरू न शकणं एक वेगळं दुःख घेऊन आहे. आपल्याला याचा विचार करावाच लागेल. पण त्याच्यासाठी ताकद कशी बनायची, ताकद गावागावामध्ये इनटॉलरन्स दाखवून नाही बनू शकत, हे लक्षात ठेवा. एक सामूहिक ताकद कशी शक्ती बनेल, आणि सामूहिकरित्या योग्य निर्णय घेणाऱ्याच्या मागे एक ताकद बनून कसं उभं राहता येईल. त्यावेळेला आपण दाखवून दिले सगळ्यांनी. आपल्याला आठवत असेल तर लाल बहादूर शास्त्रींसारखा, ज्याला असं वाटलं होतं हा काय प्रधानमंत्री, वाटलं होतं की नाही, खरं मनापासून सांगा, अरे लाल बहादूर शास्त्री एवढेच तर दिसतात, हे काय सांभाळतील. नेहरूची एक पर्सनॅलिटी वर्षानुवर्षाची, त्यांनी केलं काय गोष्ट वेगळी, पण पर्सनॅलिटी. पण त्यांच्या पुढे लाल बहादूर शास्त्री काय करतील. पण जेव्हा प्रामाणिक मनुष्य काम करायला उभा राहतो, तेव्हा संपूर्ण देश त्याच्या मागे उभा राहतो. हे आपण दाखवून दिलं. त्यांनी सांगितलं एक दिवस उपास ठेवा, आपल्या देशाचं अन्न वाचवण्यासाठी सांगितलं त्यांनी. बाहेरची खतं आणून आणून PL480 आणून देश खराब करा नाही, त्यांनी सांगितलं अन्न वाचवा, संकट आहे, एक दिवस उपास करा. संपूर्ण भारत तयार झाला होता की नाही मला सांगा, नाही बोलावं लागलं. ज्या वेळेला 1965चं हे युद्ध म्हटल्यानंतर जो काही निर्णय घेतला गेला की तुम्ही एका बाजूला आमच्यावर हल्ला करतोय, आम्ही 3 बाजूनी तुमच्या इथे युद्ध सोडतो,
आणि आम्ही तुम्हाला कोंडीत पकडतो. युद्ध जिंकलो नाही जिंकलो वेगळं, पण एक भाव सगळ्या राष्ट्रामध्ये निर्माण झाला. जसं आत्ता हरिभाऊनी सांगितलं, दिला मार चांगला पाकिस्तानला. गेलंही असेल आमचं काही, नाही असं नाही, पण हा जो एक भाव निर्माण केला आणि त्याच्यासाठी आपली कुडी वेचली त्या माणसाने. त्रास झाला की द्यावं लागतंय मला परत. एक हा जो मोठा एक भाव एक छोटासा माणूससुद्धा देऊ शकतो. पण अशा माणसाच्या मागे आजही आपण आठवण करतो, जय जवान जय किसान करून त्यांची आठवण करतो. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की हे 50 वर्ष साजरी करा का 25 वर्ष साजरी करा असं नसतं. मनामध्ये हा राष्ट्राचा भाव हा सतत कुठेतरी जागरूक ठेवणं आवश्यक असतं. हे सत्कार कशासाठी करायचे? काय मिळालं हो तुम्हाला? काही नाही, एक उपरणं घातलं, एक फोटो झाला. पाहायला गेलं तर काही पॅकेज नाही दिलं आम्ही तुम्हाला, पण आज एवढ्या सगळ्या लोकांच्या भावनांचं पॅकेज तुम्हाला मिळालं. भाव आला सगळ्यांच्या, आणि म्हणून हा भाव निर्माण करायचा आहे आपल्याला कुठेतरी. आज ज्या गोष्टींची आवश्यकता आहे की या वैश्विक पटल जे आहे त्याच्यावरती भारताचं एक मजबूत स्थान, आपण जे नेहमी एक कल्पना केलेली आहे, कृण्वन्तो विश्वमार्यम. मी नेहमी सगळ्यांना म्हणते की विश्वमार्यम म्हणजे काय? आर्य अनार्य जात आहे का हो? असं स्थापित करायचा प्रयत्न जरूर होतो इतिहास, ज्या ज्या कोणी विचित्र लिहिलेत त्यांनी, पण आपण त्याला पुसायला हवं आहे. आपली आर्य म्हणून कल्पना काय आहे? आर्य म्हणजे सभ्य समाज, आणि ते भारत निर्माण करू शकतोय कारण भारताच्याच मध्ये ती संस्कृती आहे, ते संस्कार आहेत आमचे. आम्ही कुणालाही कधी युद्धात पराभव करायला म्हणून गेलो नाही. आम्ही आमची युद्ध लढतो, आमचा कुणी पराभव करता कामा नाही. आम्ही आक्रमण सहन करणार नाही, आम्ही आक्रमण करणार पण नाही आहे. दोन्ही भाव आमचे पक्के आहेत आणि त्या ह्यानी भारत काम करत असतो. म्हणून कृण्वन्तो विश्वमार्यम ही कल्पना आहे, सर्वे भवन्तु सुखिना ही कल्पना आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून जे जे काम मला जिथे दिलेलं आहे ते जरी मी ठीक पद्धतीने केलं, आणि माझी म्हणून जी एक आत्मिक शक्ती, आपल्याला सगळ्यांना ह्या गोष्टीची कल्पना, एक मनाची शक्ती फार मोठं काम करत असते. ती जशी माझ्यासाठी माझं व्यक्तिमत्व बनवण्यासाठी काम करत असते, तशीच ती राष्ट्राचं व्यक्तिमत्व बनवण्यासाठी सुद्धा काम करत असते. कारण तेच संस्कार माझा मुलगा, जसं आत्ता कोणी मला सांगत होतं, माझा मुलगा आता एअर इंडियात गेला, पायलट झाला, खूप बरं वाटलं. मग तिथे गेल्यावर तो प्रामाणिकपणे काम करेल. ही कुठेतरी शक्ती मला त्याला द्यायची, संस्कार मला टिकवून ठेवाय. छोटी छोटी कामं आहे, पण हे करून आपल्याला एक राष्ट्र असं मजबूत, कारण आता भारताकडे जनसंख्या म्हणून बघितलं जात आहे की खूप मोठी जनसंख्या आणि खूप मोठं आपल्या इथलं एक मोठं प्रजातंत्र. असं म्हणतात की पूर्ण विश्वातलं हे प्रजातंत्र असं कुठे नाही आहे. अब त्या दृष्टीनेही पाहिलं जातं. आपल्या इथली लोकसभा, तुम्ही म्हणता सुमित्राताई आम्ही तुम्हाला बघतो लोकसभेत, नुसतं तुम्ही बघता असं नाही, भारताच्या लोकसभेकडे विश्वातल्या अनेक देशांचं लक्ष असतं. एक छोटं उदाहरण सांगते, मलाही माहिती नव्हतं. आत्ता जेव्हा वर्ल्ड स्पीकर कॉन्फरन्स होती आणि तिथे मी जेव्हा गेले होते तेव्हा 2-3 दुसऱ्या देशाचे स्पीकर्स माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर ए व्हेरी ब्रेव्ह स्पीकर. मला कळलं नाही, मी नाही तलवार चालवली, मी कुठली ब्रेव्ह स्पीकर. बट यू टूक अ व्हेरी गुड डिसिजन, व्हेरी गुड थिंग यू हॅव डन. म्हणजे मी जे 25 जणांना आऊट केलं, तो जो सगळा सावळा गोंधळ ते पण बघत होते कुठेतरी, कारण भारतात लोकशाही कशी चालते म्हणून ब्रेव्ह. पण ह्याचं मला नाही कौतुक वाटलं की बापरे, मला दुसराच भाव मनात आला. बापरे, म्हणजे भारताच्या लोकसभेत काय होतंय, काय चर्चा चालते, भारतातले जनप्रतिनिधी कसे वागतायत, हे विश्व बघायला लागलं. आता जवळ आलं ना. आपणच म्हटलं विश्वाची कल्पना देवा, आपण आता जी टी व्ही म्हणा, व्हॉट्सअप म्हणा, अनेक ह्यांनी जवळ आलं आणि हे आम्हाला बघतात आहे. आणि माझ्याकडले आमचे जनप्रतिनिधी लाखाचा पोशिंदा, कसा हो मी तो शब्द यूज करू, गेला तो शब्द बाजीप्रभूच्या बरोबर गेला असं वाटायला लागतं कुठेतरी.
आणि मग असं वाटतं हे लाखाचे प्रतिनिधी का व्यवहाराचा, कुठे चूक होते, काय चूक होते हे शोधावं लागेल. कारण त्यांना मी एखाद्या शाळा मास्तरसारखी शिक्षा केल्यावर मी जर ब्रेव्ह स्पीकर ठरत असेल विश्वाच्या पटलावर, तर आजचा ब्रेव्हनेस मला नको आहे. हे माझ्या लोकशाहीसाठी, माझ्या देशासाठी पोषक नाही. हा भाव आम्हाला कुठेतरी आणणं जरुरी आहे की माझ्या देशाचा भाव काय असला पाहिजे, माझ्या देशाची पद्धती काय असली पाहिजे. विश्वाच्या पटलावर माझा देश मजबूतीने उभा राहील म्हणजे तो विचाराने मजबूत असेल, त्याचं आचरण उत्तम असेल, त्याचे संस्कार उत्तम असतील. आणि ज्याला आपण म्हणतो भारतीय संस्कृती किंवा कृण्वन्तो विश्वमार्यम, ही जी कल्पना आहे ही बरोबर घेऊन जाऊ. म्हणून 50 वर्ष 1965च्या युद्धाची साजरी करू, बरोबर करायलाच पाहिजे. कारण अजून एकच गोष्ट आता सांगते, शेवटी जातात. मी अटलजींची कविता वाचत होते. त्यांनी ती जी काही चूक, ज्या वेळेला जे काही सांगितलं, त्यांनी सांगितलं की थोडी चूक झाली आमची आणि म्हणून काही झालं, आपण चलो आओ फिर से दिया जलाए, म्हणून त्यांनी कविता रचली की हम पडाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आँखों से ओझल. आता मला असं वाटतं अटलजी एकच शब्द घाला त्याच्या पाठीमागे, हिंदुस्थानला जर संदेश द्यायचा असेल तर, कि हम पड़ाव को ना समझे मंजिल, लक्ष्य न हो आँखों से ओझल. काय आहे आमचं लक्ष? आम्हाला कुठेतरी विश्वाला दर्शन करायचं. याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची जरुरी आहे की एखादा प्रश्न कोणी घोंगडं भिजत घातलं, कधीतरी तर ते घोंगडं आम्ही त्या पाण्यातनं काढू, कधीतरी तर त्याला वाळवू आणि कधीतरी आम्ही विश्वाला दाखवू की नाही, आमचा देश असा नाही, आम्हाला युद्ध पण नको आहे, पण आम्ही अशा प्रकारसुद्धा सहन करणार नाही. सारखी सारखी जर कोणी तक्रार आमची करेल तर ते योग्य नाही आहे. भारत असा नाही, माझा भारत असा नाही, हे कुठेतरी सिद्ध करायचे. म्हणून आपल्याला प्रत्येकाला ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी सज्ज राहायचे. कुठलीही गोष्ट बोलायला मागे पुढे नको आहे पाहायला, पण याचाच अर्थ सारखं क्रिटिसाइजही करायला नको आहे. आपल्या वागण्याने पण आपण दाखवू शकतो चांगलं काय आणि वाईट. तर वाईट काय हे दाखवावं नाही लागत, वाईट काय आपल्या आप येतो. चांगलं काय हे सतत दाखवून आपले जे कोणी नेता आहेत त्यांना योग्य डिसिजन घेण्यासाठी प्रवृत्त करायचं किंवा योग्य डिसिजन घेणाऱ्या लोकांच्या मागे ताकदीने उभं राहायचं. या दोनपैकी कुठलीही एक गोष्ट आपण करू शकतो, हेच मला म्हणायचं. राष्ट्रभक्ति ले हृदय में हो खड़ा यदि देश सारा, संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा, यह राष्ट्र विजयी हो हमारा. आदरणीय सुमित्राताईंनी आपल्या अमृतवाणी रूप किरणांनी आमच्याशी संवाद साधला आणि अमोघ वक्तृत्वाने मार्गदर्शन केलं. धन्यवाद आदरणीय सुमित्राताई. यानंतर आपण राष्ट्रगीताला सुरुवात करूया. एक साथ सगळ्यांनी मिळून आपण राष्ट्रगीत गाऊया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे वंदे. सर्वप्रथम मान्यवर अतिथींचं प्रस्थान होईल आणि नंतरच आपणा सर्वांना सभागृह सोडायचं आहे.